वेलकम टू पेंढारकर क्लासेस राहता स्टुडंट. मागील लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्ह आणि त्याच्या टाइप्स पाहिल्या. आता आपण त्यावर आधारित एक्झाम्पल्स व ट्रूथ व्हॅल्यूवर आधारित एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. आता आपण चार प्रकारचे एकंदरीत टेबल पाहिले. एक अँडचा टेबल. अँड मध्ये तुम्ही पाहिलं टीटी ला टी असतं. त्यानंतर ऑरचा टेबल. ऑर मध्ये काय पाहिलं, एफ एफ ला फॉल्स असतं. त्यानंतर पाहिलं आपण कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशनचा टेबल. त्याच्यामध्ये काय असतं, टीएफ ला एफ असतं आणि डबल इम्प्लिकेशनचा टेबल मध्ये टीएफ असू नाही तर एफ टी असो तो एफ असतो. तर मग आता हे चार्ट एवढे चार चार्ट लक्षात ठेवण्यापेक्षा मी त्याचा ट्रूथ टेबल फॉर ऑल, तर या सगळ्यांचा एकत्रित टेबल ट्रूथ टेबल फॉर ऑल, या सगळ्यांसाठी एक काय केला, ट्रूथ टेबल केलेला आहे. आता एकदम शॉर्ट मध्ये बघा, या ठिकाणी पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहे. पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहे आणि ह्या दोन स्टेटमेंट मध्ये हा पी आणि हा क्यू, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ यांच्यामध्ये काय येतं, हा अँडचा टेबल, हा ऑरचा टेबल, हा इम्प्लायचा टेबल, हा डबल इम्प्लायचा टेबल. आता ज्यावेळेस आपण अँडचा टेबल करतो त्यावेळेस ह्या पी आणि क्यू आणि हा अँडचा टेबल विचारात घ्यायचा. मग ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला ह्या ठिकाणी काय विचारात घेतलेलं आहे की अँडच्या टेबलमध्ये नाही का, अँडच्या टेबलमध्ये या ठिकाणी पी आणि क्यू, मग या दोघांचा अँड म्हणून इथं आपण अँडचा टेबल विचारात घेणार आहे. आणि अँड मध्ये काय असतं तुम्हाला मी सांगितलं, पी आणि क्यूचा अँड हा फक्त टी ला टी असतो, एवढंच लक्षात ठेवायचं. अँड मध्ये टी ला टी असतो. हे पी ऑर क्यू वाचताना पी ऑर क्यूच म्हणायचं. आणि हा कशाचा असतो, ऑरचा टेबल असतो, ऑरचा टेबल असतो. मग ह्या ऑर टेबल मध्ये काय असतं की एफ एफ ला एफ असतो, एफ एफ ला एफ असतो. मग ह्या ठिकाणी विचारात घेतलं तर हा इम्प्लायचा टेबल. नाव ह्या इम्प्लायच्या टेबल मध्ये ह्या ठिकाणी काही इम्प्लाय, इम्प्लाय किंवा त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट सुद्धा म्हणतो. पण इम्प्लाय म्हणून लक्षात घ्या, इम्प्लाय, इम्प्लिकेशन, बरोबर, इम्प्लिकेशन. मग इम्प्लिकेशन म्हणजे पी इम्प्लाय क्यू. मग तो कधी असतो, फक्त टी एफ ला तो एफ असतो, लक्षात घ्या, टी एफ ला एफ असतो. आणि इथं हा जो शेवटचा येतो हा डबल इम्प्लाय. नाव इट इज द डबल इम्प्लाय. मग आता डबल इम्प्लाय मध्ये काय येतं की डबल इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन म्हणा किंवा इम्प्लाय पण म्हणलं, इम्प्लाय हे शॉर्ट फॉर्म. मग हा टी एफ ला एफ असतो किंवा एफ टी ला सुद्धा एफच असतो, एफ टी ला सुद्धा एफ असतो. मग आता इथं लक्षात घ्या, हे चार टेबल मी एकत्र मांडलेले. आता हे काही तुम्हाला कोणत्या पुस्तकात वगैरे दिसणार नाही, कारण हे सेल्फ काही काही ठिकाणी आपण विचारात घेतलेलं राहतात. नाही, हे आपल्या क्लासेसचं एक सेल्फ तयार केलेली बॅकग्राऊंड आहे. मग ह्या ठिकाणी पी क्यू, पी आणि क्यू असत, त्यांचं अँड पाहायचं असत तुम्हाला, ती या टेबलमध्ये पाहायचं. हा पी आणि क्यू कायम आहे, त्याचा ऑर जर पाहायचा असेल तर फक्त एवढाच टेबल तुम्ही फक्त पाहायचा, तो एफ एफ ला एफ असतो, तो पण पाहण्याची गरज नाही. एफ एफ ला एफ असतो. ऑर म्हणजे काय, एफ एफ ला एफ. अँड म्हणजे काय, टी ला टी. इम्प्लिकेशन म्हणजे एका बाजूने एरो असन तर टीएफ असन तरच एफ असतो, टीएफ असन तरच त्या ठिकाणी एफ असतो. बाकीच्या सगळ्या ठिकाणी फॉल्स, त्याच्या अपोजिट. त्या ठिकाणी हा फक्त एफ आणि बाकीचे सगळे काय येतील, ट्रू. आणि डबल इम्प्लाय, डबल इम्प्लाय मध्ये टीएफ ला एफ असतो किंवा एफ टी ला एफ असतो, बाकीच्या सगळ्या ठिकाणी ट्रू असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण चारही टेबल हे एकाच टेबल मध्ये लिहू शकतो. किंवा तुम्ही असं घरामध्ये एखाद्या ठिकाणी जरी कुठे जरी लिहून ठेवलं
की हा चॅरिटेबल, तर तुमचे चॅरिटेबल त्या ठिकाणी लक्षात राहतील. आणि याच्याही पेक्षा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नाही का. त्या ठिकाणी अँड म्हणजे टीटीला डी, ऑर म्हणजे एफ ला एफ, इम्प्लाय किंवा इम्प्लिकेशन असन तर टीएफ ला एफ असतो, आणि डबल इम्प्लिकेशन असेल तर टीएफ असो नाही तर एफ टी असो, तो काय असतो, फॉल्स असतो. म्हणजे हे फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तर आपल्याला लॉजिकचे पूर्ण ट्रूथ टेबल वरती आधारित एक्झाम्पल सर्व प्रकारचे सोडवता येतील. मागील लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांना आपण कंबाईन चार्ट पाहिलेला आहे. कंबाईन चार्ट मध्ये आपण काय पाहिलं की पी अँड क्यू, पी ऑर क्यू, पी इम्प्लाय क्यू, पी डबल इम्प्लाय क्यू याचं एकत्रित मी चार्ट दिलेला आहे. मग आणि तो चार्ट तुम्हाला फक्त इथेच पाहायला भेटेल, बाकीच्या ठिकाणी नाही, कारण की तो आम्ही सेल्फ मेड केलेला आहे, नाही का. तर अशा पद्धतीने आता आपण एक्सरसाइजचे एक्झाम्पल पाहू, नाही का. तर मग पहिलं या ठिकाणी तर एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाउट एक्झामिन द ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू न सांगता फक्त ते सिम्बॉलिकली स्टेट करायची, फक्त ते सिम्बॉलिकली स्टेट करायची. तर मग आपण पहिलं वाक्य घेऊ, 2 इज अन इव्हन नंबर and 25 is perfect square. आता याच्यामध्ये बरेच मुलं फक्त उत्तर लिहितात P and Q, पण मग P कोणता आहे, Q कोणता आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगावं लागेल. नुसतं P and Q याला तुम्हाला सिम्बॉलिकली मांडून जमणार नाही. मग आपल्याला त्या ठिकाणी P कोणता आहे, Q कोणता आहे हे सांगणं आवश्यक आहे. मग त्याचं सोल्युशन लिहिताना तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी सांगावा लागेल की P कोणता आहे आणि Q कोणता आहे. तर लेट, मग आता इथं आपण काय करणार, या ठिकाणी पहिल्यांदा सांगू लेट P इज, मग पहिलं स्टेटमेंट लेट P इज 2 इज an even number, an even number. मी शॉर्ट मध्ये लिहितो आता इव्हन नंबर, म्हणजे याचं मिनिंग काय होतो, नंबर. क्यू, आता मग क्यू काय येतं, क्यू सच दॅट 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर, इज अ परफेक्ट स्क्वेअर, 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. मग therefore symbolically the it is above statement is written and therefore, मग सांगून टाकत त्या ठिकाणी. मग ते वरचं स्टेटमेंट कसं लिहिणार आहे, therefore compound statement symbolically we write in this way. So therefore P and Q is the symbolic form, is the symbolic form, symbolic form, symbolic form of given statement. मग दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म कोणता आहे, P and Q of the given statement. मग दिलेल्या स्टेटमेंटचा त्या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्म हा आहे असं सांगणं गरजेचं आहे. कंपाऊंडचं काही एवढं नाही, आपण कंपाऊंड आहेच ते ऑलरेडी. नाव द नेक्स्ट वन, पुढचं, अ स्कूल इज ओपन ऑर देर इज अ हॉलिडे. आता हे ऑरचं वाक्य, मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, नाव यू मस्ट राईट हिअर अ स्कूल. मग त्याचं सोल्युशन देताना आपण थोडं वरती घेतो या ठिकाणी, मुद्दाम जागा पुरावा यासाठी, नाही का. मग लेट मग P such that a school is open, a school is open. आणि Q कोणतं स्टेटमेंट आहे, Q is such that there is a holiday,
देर इज अ हॉलिडे. देर इज अ हॉलिडे. स्कूल इज ओपन, देर इज हॉलिडे. मग देअरफॉर, मग आता हे वरचं स्टेटमेंट कसं लिहिता येणार आपल्याला? पी ऑर क्यू. मग इथे येईल पी ऑर क्यू इज द symbolic form, is the symbolic form of the given statement of the given statement. मग दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म असा आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या. नाव द नेक्स्ट वन, इथं विचारात घेताना थर्ड स्टेटमेंट आपण घेऊ. दिल्ली इज इन इंडिया. बट म्हणजे अँडच. लक्षात घ्या, बट म्हणजे अँड. मग याचं सोल्युशन देताना आपण इथं करू. मग लक्षात घ्या, इथं निगेटिव्हचे स्टेटमेंट चालणार नाही, फक्त पॉझिटिव्ह स्टेटमेंट मांडायची. नाव लेट पी. मग पी कसं घेणार? Therefore, P is the Delhi is in India. Delhi, मग Delhi is in India. मग या ठिकाणी दिल्ली इज इन इंडिया. मग ढाका इज क्यू दुसरं स्टेटमेंट आहे. क्यू दुसरं स्टेटमेंट ढाका is in Sri Lanka. Now is in Sri Lanka. मग आता या ठिकाणी बघा, मी नॉट नाही घेतला. याच्यामध्ये नॉट घ्यायचा नसतो, कारण पी आणि क्यू मानित असताना ते कंपल्सरी ते दोन्ही स्टेटमेंट हे पॉझिटिव्हली पाहिजे. नॉट निगेटिव्ह नको. निगेटिव्ह आपल्याला सिम्बॉलिक मध्ये मांडायचं आहे. मग सिम्बॉलिक स्टेटमेंट कसं आहे? ते झालं पी. बट म्हणजे अँड इज नॉट, म्हणून निगेटिव्ह क्यू. पी अँड निगेटिव्ह क्यू इज द symbolic statement, symbolic form, is the symbolic form of the इथे द येईल, लक्ष द्या, द ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. मग ह्या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्म आहे तो दिलेल्या स्टेटमेंटचा. इट इज अ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट. आता या ठिकाणी चौथं वाक्य बघा. इफ अँड ओनली इफ असं वाक्य दिले. मग या ठिकाणी काय करणार तुम्ही सोल्युशन देताना? नाव सोल्युशन पी पहिलं स्टेटमेंट. मग पी फर्स्ट स्टेटमेंट कसं येईल? लेट. या ठिकाणी आपण असं घेऊ, लेट द स्टेटमेंट इज हिअर. पी मीन्स पी असा आहे की 3 + 8 ग्रेटर दॅन इक्वल टू 12. आणि क्यू दुसरं स्टेटमेंट असं आहे की 5 × 4 लेस दॅन इक्वल टू 25. मग देअरफॉर मग इथं कसं येईल? इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी एरो येणं गरजेचं आहे. मग P double implies Q is the symbolic form of the given statement. मग ह्या दिलेल्या स्टेटमेंटचं ते काय आलं? सिम्बॉलिक फॉर्म आला. लक्षात घ्या, गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म असा आला. P डबल इम्प्लाइज Q. इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे दोन्ही बाजूने त्या ठिकाणी एरो येणार नाही, दोन्ही बाजूने त्या ठिकाणी एरो येणार. नाव द नेक्स्ट. आता पुढचं आपण स्टेटमेंट जाणार आहे. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट.
आता खालील वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू पण सांगायची आहे आपल्याला. पहिल्यांदा ते सिम्बॉलिकली मांडायचं आणि मग ट्रूथ व्हॅल्यू पण सांगायचं. मागच्या याला फक्त आपण सिम्बॉलिक मांडलं, यांनी ट्रूथ व्हॅल्यू पण सांगायला लावलेली. आता इथे ह्या ठिकाणी बघा 3 इज प्राईम नंबर, हे बरोबर आहे पहिलं वाक्य. अँड 4 इज रॅशनल नंबर, दुसरं वाक्य चुकीचं आहे. मात्र रॅशनल नंबर म्हणजे जो नंबर अपूर्णांक असतो स्वरूपात, अपूर्णांक स्वरूपात म्हणजे P/Q च्या फॉर्म मध्ये असतो, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. मग हा 4 आहे का? नाही, इट इज नॉट रॅशनल. तो कम्प्लिटली रिअल नंबर आहे, त्यामुळे आपण त्याला फॉल्स म्हणतो. म्हणून पहिलं ट्रू आहे, प्राईम आहे तो, पण दुसरं रॅशनल नंबर नाहीये. तर मग अशा वेळेस आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू सांगताना सोल्युशन कसं द्यायचं बघा. तर मग या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगावं लागेल लेट. पहिलं स्टेटमेंट काय आहे? पी. लेट, मग इथे सांगायचं लेट पी. पी मीन्स या ठिकाणी 3 इज अ प्राईम नंबर. 3 इज अ प्राईम नंबर. प्राईम नंबर. मग आता क्यू कोणतं आहे स्टेटमेंट? त्या ठिकाणी क्यू असं स्टेटमेंट आहे 4 इज अ रॅशनल नंबर. 4 इज रॅशनल नंबर. देअरफॉर सिम्बॉलिकली ते कसं लिहिता येणार? पी अँड क्यू. पी अँड क्यू या फॉर्म मध्ये, परंतु आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. इक्वल टू पहिला पी कसा आहे? प्राईम आहे, प्राईम बरोबर आहे, ट्रू येते, दॅट इज अ ट्रू. अँड क्यू कसं आहे? 4 इज रॅशनल नंबर. हे मात्र आपलं त्या ठिकाणी ते 4 हा P/Q च्या फॉर्म मध्ये नाहीये, म्हणून हे फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणून आपल्याला अँड माहिती आहे, अँड हा फक्त टीटीलाच टी असतो, टीटीलाच टी असतो. म्हणून या ठिकाणी तो जो येईल अँड टीटीला टी असतो, इथं TF आहे, म्हणून हा येणार टोटल वाक्य काय? फॉल्स आहे. इज द truth value of given statement. Is the truth value of value is the truth value of given statement. एवढं मोठं लिहिण्याची गरज नाही, फक्त is the truth value ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. नाही का? नाव द नेक्स्ट वन. आता पुढचं वाक्य आपण घेऊ. ऑल फ्लावर्स आर रेड. बरोबर आहे. ऑल काऊज आर ब्लॅक. मग आता या ठिकाणी बघा ऑल फ्लावर्स आर रेड, हे वाक्य आपल्याला सगळे फुलं रेड आहे हे बरोबर वाटतं, परंतु सगळेच फुलं रेड नाही ना, मग हे फॉल्स वाक्य आहे पहिलं. मग आपल्याला या ठिकाणी सोल्युशन देताना काय करावं लागेल? या ठिकाणी घ्यायचं लेट, पहिल्यांदा मांडून तिथं घ्या पी आणि क्यू च्या फॉर्म मध्ये. लेट पी मीन्स ऑल फ्लावर्स आर रेड. क्यू इज अनदर वन एक स्टेटमेंट. क्यू कसं आहे? ऑल काऊज आर ब्लॅक. ऑल काऊज आर ब्लॅक. मग हे ऑरने जोडलेलं आहे या ठिकाणी, ऑरने, म्हणून पी ऑर क्यू. पण आता एका एकाची ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. पी ऑल फ्लावर्स आर रेड चुकीचं आहे, फॉल्स. कारण सगळे फुलं हे रेड असू शकत नाही. काही लाल असतात, काही त्या ठिकाणी नारंगी असतात, काही व्हाईट असतात, काही पिवळे असतात. म्हणजे अशा प्रकारे सगळे फुलं रेड असू शकत नाही. ऑल काऊज आर ब्लॅक, सगळ्या गायी काळ्या असतात, नाही, ते पण चूक आहे. म्हणून ऑर हे सुद्धा सेकंड फॉल्स आहे. मग त्यांचं आपण ऑर मध्ये पाहिलं, फॉल्सलाच फॉल्स असतो वाक्य, म्हणून हे फॉल्स. ऑर काय असतो? फॉल्स.
is the truth value, is the truth value. मग ही तीच ट्रूथ व्हॅल्यू आहे. अब गिव्हन स्टेटमेंट एवढं मोठं सांगत नका बघू. इज द ट्रूथ व्हॅल्यू. ऍक्च्युअली नुसतं मांडलं तरी चालतं, परंतु आपण पूर्ण वाक्यात उत्तर देऊन राहिलो. इज द ट्रूथ व्हॅल्यू. ओके. नाव द नेक्स्ट. आता पुढचं तिसरं वाक्य बघा. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्रात आहे, देन दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली कॅपिटल ऑफ इंडिया पण आहे. मग याचं सोल्युशन पाहताना आपण असं करू. या ठिकाणी लेट मुंबई इज इन महाराष्ट्र. लेट P is one statement such that P Mumbai is in Maharashtra. आता मुंबई is in Maharashtra. Q is another statement. Delhi is the capital of India. भारताची राजधानी दिल्ली आहे. बरोबर आहे. ठीक आहे. मग हे इफ देननी केलेलं आहे, म्हणजे P इम्प्लाय Q डबल नाही बरं का. डबल इफ अँड ओनलीला डबल असतं. मग याचं कसं येईल. मुंबई इज इन महाराष्ट्र. ट्रू आहे. इम्प्लाय दिल्ली इज इन कॅपिटल ऑफ इंडिया. हे पण बरोबर आहे. आणि देअरफॉर यांचं येणारं स्टेटमेंट सुद्धा कंबाईन स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. इज द ट्रूथ व्हॅल्यू. मग हे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आली. लक्षात घ्या, ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू आली. मग आता चौथं वाक्य त्या ठिकाणी. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन रायजेस इन द वेस्ट. मग या ठिकाणी इफ अँड ओनली इफ ने वाक्य जोडलेले. मग याचं सोल्युशन पाहताना आपल्याला काय करायचंय. लेट. मग इथं आपण असं केलं लेट. मग पी कोणतं स्टेटमेंट आहे. मिल्क इज व्हाईट. पहिलं वाक्य. क्यू कसं आलं. क्यू द सन रायजेस इन द वेस्ट. आता या ठिकाणी दोन वाक्य. मग याचा डबल इम्प्लाय पाहिजे. पी डबल इम्प्लाईज क्यू. बरोबर. मिल्क इज व्हाईट हे बरोबर आहे. दिस इज करेक्ट. ट्रू. डबल इम्प्लाईज सन रायजेस इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला उगवतो हे चुकीचं आहे. दिस इज फॉल्स. त्यांचं इम्प्लाय करायचं आपल्याला. इम्प्लाय. आणि या ठिकाणी दोन्ही बाजूने असन तर त्याला आपण डबल इम्प्लाय म्हणतो. एका बाजूने असन तर इम्प्लाय, दोन्ही बाजूने असन तर डबल इम्प्लाय. TF चा डबल इम्प्लाय. डबल इम्प्लाय मध्ये काय असतं. TF असू नये तर FT असतो तो F असतो. मग याची येणारी व्हॅल्यू ही काय येईल. F येईल. इज द ट्रूथ व्हॅल्यू. इज द ट्रूथ व्हॅल्यू. मग ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली. फॉल्स इज द ट्रूथ व्हॅल्यू. स्टुडंट, अशा प्रकारे आपण ट्रूथ व्हॅल्यूवर आधारित एक्झाम्पल पाहिले. तर जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.